धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलेला आहे। तर माझ्या हत्येबाबत कांचन नावाच्या व्यक्तीसोबत धनंजय मुंडेंनी 20 मिनिटे चर्चा केल्याचा दावा त्यांनी केलाय। तर 2.5 कोटींची डील झाल्याचा सुद्धा त्यांनी दावा केलाय। मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या आरोपीत दादा गरड यांचा कबुली देतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। डुकरासारखे काळकुटे यांना धरून नेतो असं धनंजय मुंडे यांनी म्हटल्याची कबुली दादा गरड यांनी जरांगे यांच्या सहकार्याकडे व्हिडिओतून दिली आहे। तर आणखीन व्हिडिओ असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे। वंजारींना कलंक लावणारा नासक्या असल्याचं म्हणत जरांगेंनी धनंजय मुंडेंवरती टीका केली आहे। धनंजय मुंडेंनी मला खेटायला नको होतं, तुम्हाला नाक घासायला लावेन असं लक्षात ठेवा असं आव्हान जरांगेंनी धनंजय मुंडेंना दिलंय। ज्याला काही अर्थ नाही असे आरोप माझ्यावरती करण्यात आल्याचं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलंय। तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। तर माझ्यासह जरांगेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी सुद्धा केली आहे। नार्को टेस्ट करण्यासाठी मी तयार असल्याचं प्रत्युत्तर जरांगेंनी धनंजय मुंडेंना दिलंय। तर नार्को टेस्टसाठी सर्वात आधी माझा अर्ज जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर धनंजय मुंडेंचं असं वागणं नियतीला मान्य नसल्याचंही ते म्हणाले। मनोज जरांगेंनी आरोपींचं संभाषण पत्रकार परिषदेत ऐकवलं। आरोपी अमोल खुणे आणि दादा गरड यांच्यातील संभाषणाची क्लिप त्यांनी ऐकवली आहे। तर धनंजय मुंडेंनी 3 वेळा पैसे देण्यासाठी लांबवल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। मनोज जरांगे यांच्या घातपाताचा कट रचणाऱ्या दोनही आरोपींना 12 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आरोपी अमोल खुणे आणि दादा गरुड यांना अंबड पोलिसात हजर करण्यात आलं होतं। जरांगे यांचा हत्येचा कट रचण्याच्या कारणावरून दोघांवरती गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये अजितदादांना जेव्हा कुणकुण लागली होती तेव्हाच त्यांनी प्रकरण थांबवलं असतं तर असं झालं नसतं। मात्र त्यांच्या कामाच्या व्यापात काही निर्णय परस्पर पण होतात असा खोचक टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय। पवारांवरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र अडचणीत आलेल्या जमीन व्यवहारात तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यातील शीतल तेजवानीचा आता बावधन पोलिसांकडून शोध सुरू आहे। जमीन व्यवहारासाठी वापरण्यात आलेल्या पत्त्यावरील ऑफिसला टाळा असल्याचं समोर आलंय। मुंडवा जमीन प्रकरणात गुन्हा दाखल असलेले दिग्विजय पाटील हे पुण्यातील रोहन गरिमा सोसायटीत राहतात। गुन्हा दाखल झाल्यानंतर दिग्विजय पाटील यांच्यावरती काय कारवाई होणार हा प्रश्न विचारला जातोय। आणि विशेष म्हणजे अमेडा कंपनीत पार्थ पवार यांची 99% भागीदारी आहे आणि दिग्विजय पाटील फक्त 1% भागीदार आहेत। पार्थ पवार प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिलेले आहेत। चौकशी झाल्यानंतर पुढची दिशा ठरेल असं गिरीश महाजन म्हणाले। तर खडसेंनी राजीनामा दिला नव्हता, त्यांना पक्षानेच काढलं होतं असं खोचक टोला मंत्री महाजनांनी लगावलाय। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे। हिंगोलीच्या डोंगरकडा गावामध्ये उद्धव ठाकरेंचं आगमन झालं। यावेळेला महिलांनी औक्षण करत उद्धव ठाकरेंचं जोरदार स्वागत केलंय। शेतकऱ्यांचं एका पावसात सगळं वाहून गेलंय। तातडीने कर्जमाफी देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। काही ठिकाणी तर अद्याप पंचनामेही झाले नसल्याचं त्यांनी म्हटलंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। सरकारने पॅकेज घोटाळा केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। न्याय मागितला तर टोमणे मारला असं म्हणतात। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी हा पलटवार केलाय। तर माझा पक्ष चोरलं, माझं चिन्ह चोरलं, आमची माणसं जागेवरती असल्याचंही ते म्हणाले। अतिवृष्टी आणि बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत असल्याचं वक्तव्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय। तर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी सरकारने मदत केल्याचंही त्यांनी सांगितलंय। आम्ही आज एका व्यासपीठावरती आहे, उद्या आमचं काय होतं माहिती नसल्याचं वक्तव्य मंत्री कोकाट यांनी केलंय। तर उद्या आम्ही कोण कोणाकडे असू सांगता येत नसल्याचंही ते म्हणाले। अमरावती जिल्ह्यात काँग्रेसकडून नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। सर्वच नगर परिषद आणि नगरपंचायतवरती काँग्रेसची सत्ता स्थापन होईल असा दावा काँग्रेस खासदार बळवंत वानखडेंनी केला आहे।
मतदार यादीतील घोळ मनसेकडून उघडकीस आणला जातोय. नवी मुंबई मनसेकडून खोट्या मतदारांचं जाहीर प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. त्याचं उद्घाटन मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा एकदा भाजपानं धक्का दिलाय. पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक भाऊसाहेब ढेबे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. परभणीत नरहरी झिरवळ यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली आहे. युती झाली नाही तर स्वबळावरती लढणार असंही त्यांनी सांगितलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. अनधिकृतपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींवरती कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळेला केली आहे. सरकारमध्ये समतोल नसल्याचा आरोप नरेंद्र पाटलांनी केलाय. तर पोर्टल बंद पडल्यामुळे 15,000 तरुणांना लाभ घेता आला नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. लक्ष्मण हाके आणि त्यांचे कार्यकर्ते मराठा कार्यकर्त्यांच्या अंगावरती धावून गेले. लक्ष्मण हाके, माऊली हळणकर आणि मराठा नेते धनाजी साखळकर यांच्यामध्ये वाद झाला आणि पोलिसांच्या मध्यस्थीमुळे हा वाद निवळला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्त्यांची खतचोरी सुरू असल्याचा व्हिडिओ ट्विट करत अंबादास दानवेंनी गंभीर आरोप केलाय. डुप्लिकेट खतांची बॅग ज्यांची किंमत 250 रुपये आहे त्यातील बोगस खत शासकीय खतांच्या बॅगमध्ये भरतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय. वाशिम जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. दरम्यान यावेळी मवियाची सत्ता येईल असा दावा आमदार अमित झनक यांनी केलाय. पालकमंत्री नितेश राणे यांनी संजू परब यांच्यावरती टीका करताना मी ज्यांना नगराध्यक्ष बनवलं होतं तेच आम्हाला आव्हान देतात अशी टीका केली. या टीकेला संजू परब यांनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे रवींद्र चव्हाणांमुळेच नगराध्यक्ष झालो, बाकी कोणाचाही संबंध नाही असं संजू परब म्हणाले. मंत्री गिरीश महाजनांनी भूखंड लाटल्याचा आरोप माजी खासदार उन्मेष पाटलांनी केलाय. बीएचआरसह इतर माध्यमातून भूखंड लाटल्याचा आरोप त्यांनी केलाय. नांदेड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी आज काम बंद केलेलं आहे. कचरा संकलन आणि वाहतुकीचं काम खासगी कंपनीला दिल्यामुळे कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला. मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास येत्या 14 तारखेला आंदोलन करणार असा इशाराही दिला आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा गाव आणि परिसरातील महिला गावांमध्ये दारूबंदीसाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. चुडावा पोलीस ठाण्यावरती एकत्रित येत महिलांनी निवेदन देऊन परिसरात संपूर्ण दारूबंदी करण्याची मागणी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वाळकी ते रावणगाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता खराब अवस्थेत आहे आणि या खराब रस्त्यामुळे गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. बेळगावात ऊस आंदोलनाला हिंसक वळण आलंय. हत्तारगी टोलनाका परिसरात आंदोलकांनी दगडफेक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊसाला योग्य दर मिळावा यासाठी आंदोलन सुरू. वंदे मातरम 150 वर्ष स्फूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे उपस्थित होते आणि यावेळेला त्यांनी वंदे मातरम गीताचं सामूहिक पठण देखील केलंय. सोलापूरमध्ये सामूहिक वंदे मातरम गीत गायनाच्या स्पर्धेचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळेला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. दरम्यान भारत मातेच्या प्रतिकृतीचं दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय. विप्रो कन्झ्युमर केअर अँड लाइटिंगने विप्रो केअर्सच्या सहकार्याने यावर्षी महाराष्ट्रात आपला प्रमुख संतूर स्कॉलरशिप उपक्रम राबवलेला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आणि अविकसित जिल्ह्यातील तरुणींना सशक्त करण्यासाठी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तरुणींचं उज्ज्वल भविष्य घडणार आहे. दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी सोनुर्ली मंदिराचा पारंपरिक जत्रोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झालाय. रात्री 12 वाजता देवीची पालखी काढून जत्रोत्सवाला सुरुवात झाली. भक्तगणांच्या जय देवी सोनुर्ली माता या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं आंदोलन केलंय. जेवणामध्ये अनेकदा झुरळं, माशा, स्टेपलरच्या पिना आढळून आल्याचा आरोप केलेला आहे. तातडीने विद्यार्थ्यांना योग्य सुविधा पुरवण्याची मागणी सुद्धा केली आहे. अहिल्यानगरच्या
कोळपेवाडीमध्ये 3 दिवसीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये कृषी महोत्सवाला सुरुवात झाली. वाशिम जिल्ह्यातील सीताफळांना 10 ते 15 रुपये प्रति किलोचा अत्यल्प दर मिळतो. त्यामुळे सीताफळ बागांवरती केलेला खर्च देखील भरून निघत नाहीये. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडले. 2 लाख रुपयांच्या खंडणीसाठी मुलाचं अपहरण करणाऱ्या आरोपींचे नांदेड पोलिसांनी धिंड काढली आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपहरण केलं जात होतं. सिल्लोड तालुक्यातील मोढा शिवारात विनापरवाना खताची निर्मिती होणाऱ्या गोदामावरती छापा टाकला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तर संपूर्ण मुद्देमाल जप्त केलाय. वर्धेच्या केळझरच्या गणेश कुंडात एका तरुणीचा मृतदेह आढळलाय. साक्षी देहारे असं या तरुणीचं नाव आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नाशिकच्या वडाळा रोड या ठिकाणी अशोक हॉस्पिटल परिसरात 2 गटात हाणामारी झाली. हाणामारीमध्ये दगड डोक्यात घालून एका तरुणाला जखमी करण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसीतील मंगलमूर्ती डायनिंग कंपनीला आग लागली. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झालं. अग्निशामक दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुण्यातील देहू रोड या ठिकाणी एका 65 वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झालाय. शंकर मंदिराजवळ तोल जाऊन वृद्ध व्यक्ती गटरमध्ये पडली होती आणि या घटनेमुळे उघड्या गटारीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय. पुण्याच्या उरोळी कांचन परिसरामध्ये पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवरती कारवाई केली. 2 वाहनांवरती छापा टाकत 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सांगलीतील ऐतिहासिक आयर्विन पुलाच्या समांतर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण करण्यात आलंय. सांगलीकरांना याचा मोठा फायदा होणार आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याने 2 एकर द्राक्ष बाग काढून टाकली आहे. निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळत शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललंय. राज्य शासनाकडून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा 2रा टप्पा राबवण्यात येणार आहे आणि या जळगाव जिल्ह्यातील 319 गावांचा समावेश आहे. शेतकरी गटांना 20 लाखांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. पोलिसांकडून वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील उत्तरेश्वर देवाची कार्तिकी यात्रा पशुधनप्रेमी शेतकऱ्यांच्या आयुष्यातील एक मोठा सोहळा असतो. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा पहाटेपासून यात्रेच्या मैदानावरती हजारोंच्या संख्येने बकऱ्या मेंढ्या दाखल झालेल्या आहेत. ढोलताशा हलगी लेझिम यांच्या गजरामध्ये वातावरण भारावून गेलंय आणि यात्रेमध्ये तब्बल 4 कोटींची उलाढाल झाली आहे. कराडच्या वाठारमध्ये वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलेलं. यावेळेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, विक्रम पावसकर हे उपस्थित होते. दरम्यान स्वदेशी साहित्य वापरण्याची शपथ सुद्धा घेण्यात आली. अमरावती या ठिकाणी संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत देशभक्तीपर वातावरणामध्ये वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकत्र येत वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करत राष्ट्रभक्तीचा जयघोष केला. मालेगावात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत कॉलेज मैदानावरती सामूहिक वंदे मातरम गायनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सर्वांनी एक सूर एक आवाजात सामूहिक वंदे मातरम गायन केलं. भुसावळच्या शहीद राकेश शिंदे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वंदे मातरम या गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे देशभरात हा उपक्रम राबवला जातो. अकोल्यात लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावरती वंदे मातरम गायनाचा सामूहिक सोहळा पार पडला. विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. राष्ट्रीय गीत सामूहिक गायनाला याबरोबरच विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून पारगावात एका महिलेवरती बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्ला होताच अश्विनी ढोबळे यांनी जोरजोरात आरडाओरड केल्यामुळे बिबट्या त्या ठिकाणून पळून गेला. मात्र अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अश्विनी ढोबळे या घाबरून बेशुद्ध पडल्या.
नाशिकच्या भगुरलोह शिंगवे या गावामध्ये बिबट्याने तरुण शेतकऱ्यावरती प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यामध्ये सुदाम जुंद्रे हा 30 वर्षीय शेतकरी ठार झाला. वन विभागाने बिबट्याला पकडण्याची मागणी केलेली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पिंपरखेड या ठिकाणी मृत होन बोंबे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. तर कुटुंबियांना घर बांधून देण्यासाठी आणि रस्ता करून देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं आहे. लोणावळ्यामध्ये वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे उत्साहात साजरा करण्यात आलेला. यावेळेला शिवाजी चौकात विद्यार्थ्यांनी तिरंगा टोप्या घालत जल्लोष केलाय. छत्रपती संभाजीनगरच्या शिऊर उपबाजार समितीमध्ये मक्याचा लिलाव रोखण्यात आलेला आहे. व्यापारी मनमानी करत असल्याच्या कारणावरून शेतकरी आक्रमक झालेले आहेत. शासनानं जाहीर केलेल्या हमीभावात मका खरेदी करण्याची मागणी केली जाते. नाशिक जिल्ह्यात पारा घसरलाय. नाशिकचा पारा 14.2 अंश तर निफाडचा पारा 13 अंशांवरती पोहोचलाय. पारा घसरल्यामुळे गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात खताच्या गोदामांवरती छापा टाकण्यात आलेला. यावेळेला जवळपास 3000 खताच्या गोण्या जप्त केल्याची माहिती आहे. अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करणाऱ्या आणखीन एका आरोपीला येवला कोर्टाने दणका दिलाय. आरोपीला कोर्टाने 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 15 दिवसांपूर्वीच याच कोर्टाने बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीला 10 वर्षांची शिक्षा दिली आहे. परभणीमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये तरुणाचा मृत्यू झालाय. परभणी गंगाखेड मार्गावरती अपघाताची मालिका सुरू असल्यामुळे नागरिकांनी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. भास्कर जाधवांचा मुलगा विक्रम जाधव सचिन काते नावाच्या व्यक्तीला मारहाण केलेली आहे. लोटे MIDCतील लेबर कॉन्ट्रॅक्टवरून वाद झाल्यामुळे ही मारहाण करण्यात आली आहे. सोलापुरात भर दिवसा इंस्टाग्रामवरून मैत्री झालेल्या तरुणांनी ज्वेलर्स दुकानावरती दरोडा टाकला. टोळीमध्ये सहभागी असणाऱ्या 4 तरुणांसह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. 8 दिवसात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावलाय.